हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात माझ्या गोड मैत्रिणींनो? मजेत ना? मजेतच राहा. तर इथं मी हे 2 बॉक्स काढलेले आहेत. एक पाऊच आहे, बॉक्स आहे. असे बरेचसे बॉक्स आता निघणार आहेत. कारण हे मी घेऊन गेले होते गावी. हा एक बॉक्स मी ज्वेलरीचा आणि मेकअपचा जो पाऊच आहे तो घेऊन गेले होती. काही यूज झालं, काही नाही झालं. साडी, कपडे यांचे बॅग तर मी अनपॅक करून घेतले आहेत. तर हे अनपॅक करायचं राहिलं होतं. तर म्हटलं आज अनपॅक करते. तर ह्या बँगल्स मी दाखवत आहे तुम्हाला. ह्या माझ्या मोठ्या बहिणीने मला गिफ्ट केले आहेत. बघा किती सुंदर आहेत. तर ह्या तिने ओंकारेश्वरून आणलेल्या आहेत. मी ज्या ओंकारेश्वरून आणलेल्या होत्यात ना तशाच आहेत. थोडी डिझाईन वेगळी आहेत, खूप सुंदर आहेत. आणि हे एक इयरिंग्स तुम्हाला दाखवत आहे. तर मी ट्रेनमध्ये जेव्हा येत होते ना तिकडनं हे इयरिंग्स मी घातले होते. तर एक माझं पडून गेलं ट्रेनमध्ये, लक्षात आलं नाही. घरी आलं होते कळलं की एक इयरिंग्स पडून गेलं. आणि महागही होतं, खूप सुंदर होतं ते. पण आता त्याला ठेवून उपयोग नाही, त्याला मी काढून टाकणार आहे. तर अशा काही गोष्टी आज मी ठरवलं आहेत की हे काही अनपॅक करताना ड्रेसिंग टेबल देखील स्वच्छ करायचा आणि हे सगळेच बॉक्स वगैरे क्लीन करायचे. आणि आज काही गोष्टी फेकूनसुद्धा द्यायच्या. काही गोष्टी वेळेतच आपण फेकलेल्या बऱ्या. आपण वर्षानुवर्ष हे काही गोष्टी सांभाळून ठेवतो, त्याचा यूज होत नाही किंवा मग यूज करून झाल्यावरही आपण तसंच पडून देत असतो. त्याने काय होतं, सामानाची गर्दी तर होतेच, पण त्या अनावश्यक वस्तू आपल्या म्हणजे जागा रोखून ठेवतात. तर त्याला वेळेतच फेकलेलं बरं. आणि ते यूज आपण जर केल्या वर्षानुवर्ष तर आपल्या स्किनला देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असे काही मी मेकअपचं सामान किंवा ज्वेलरी वगैरे आज काढून टाकणार आहे. तर ज्याला डिक्लटरिंग म्हणतात ते आज मी करणार आहे. तर तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे. तर मी जो काही मेकअपचा सामान नेला होता तो मी परत स्वच्छ पुसून वगैरे ठेवत आहेत. तर आपण ह्या गोष्टी देखील छान स्वच्छ क्लीन ठेवल्या तर चांगल्या आहेत. कारण आपल्या स्किनला आपल्या हात लागत असतात मेकअप करताना. आणि ह्या वस्तू जर खराब असतील वरतून तर आपल्या स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं. हे दाखवत आहे तुम्हाला मी जस्ट हर्बचे लिप ग्लॉस. ते हे मी घेतले होते, गावी जाण्याआधी मागवले होते ऑनलाईन. खूप छान याचा रिझल्ट मला मिळाला आहे. आणि मी गावी लिपस्टिक न लावता लिप ग्लॉसच जास्त यूज केले, कारण हिवाळा तिथं सुरू झाला होता. आणि बघू शकतात हे बरेचसे असे प्रॉडक्ट आहेत जे मी आता फेकायला काढले आहेत. हे लिप ग्लॉसेस जे मी कधी यूज केले नाही, कधीतरी यूज करायचे, पण आता त्यांना वर्षानुवर्ष होऊन गेले आहेत. म्हणजे 1 वर्षाच्या वर होऊन गेलेले आहेत. तर कुठलंही जे प्रोडक्ट आहेत मेकअपचे 1 वर्ष जास्तीत जास्त 1.5-2 वर्ष तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर त्यांना टाकून देणे योग्य आहे. ते जर ड्राय असतील तर त्यांना वेळेतच फेकून द्यायचे. ड्राय नसतील तरीही, त्यांची एक्सपायरी डेट लिहिलेली नसेल तरीही 1 वर्षाच्या वर झाल्यावरती त्यांना फेकून द्यायचे. तर बघा माझ्या लिपस्टिक बऱ्याच तशाच आहेत, पण यांना खूप काळ झालेला आहे आणि याने माझे ओठ खराब होऊ शकतात. माझ्या आधीच ओठांची जी स्किन आहे ते खूप ड्राय आहे. तर मी लिप ग्लॉस किंवा लिपस्टिक वेगवेगळी घेत असते जी मॉइश्चराईज मला माझ्या ओठांना करते. पण बऱ्याचशा लिपस्टिक आता यूज करून आणि ठेवून दिल्या होत्या आणि यूजही करण्यात नव्हत्या. तर त्यांना म्हणजे काही काही ड्राय पडल्या होत्या, काही व्यवस्थित होत्या, पण तरी 1 वर्षाच्या वर झाल्या होत्या. त्यांना मी काढून फेकत आहेत. मामाअर्थचं हे लिप ग्लॉस आहे, बघू शकतात. मागच्या वर्षी यूज केलं होतं, यावर्षी मी त्याला टाकून देत आहे. तर ह्या गोष्टी खूप कॉस्टली असतात, मान्य आहे. कॉस्टली असल्यावर आपण याला वर्षानुवर्ष नाही यूज करू शकत, कारण ह्या गोष्टी आपल्या स्किनला खूप प्रॉब्लेम करू शकतात. आपल्याला कळतही नाही इतकं ते इन्फेक्शन वगैरे आपल्या स्किनवर ते करू शकतात. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला फेकून द्यायला हवं. वेळोवेळी आपल्याला डिक्लटरिंग करायलाच पाहिजे ह्या वस्तूंची. तर मी असा बराचसा सामान आता काढलेला आहे. तर बघू शकतात खूप महागड्या लिपस्टिक आहेत माझ्या. हे बघू शकतात किती ही खूप महाग आहेत. अगदी 300च्या वर लिपस्टिक माझ्या आहेत. 200-300 अशाच प्राईसच्या लिपस्टिक आहेत. मामाअर्थची आहेत, नंतर मनीष मल्होत्रा आहेत, मायग्लेम आहेत, बघू शकतात. अशा वेगवेगळ्या म्हणजे ब्रँडेड कंपनीच्या लिपस्टिक आहेत माझ्याकडे. लिपस्टिकमध्ये मी म्हणजे पैसा बघत नाही खरं तर, कारण ते आपल्या ओठांना चांगलं म्हणजे ते ठेवायला पाहिजे. जर आपण खूप ऑर्डिनरी लिपस्टिक घेतली तर ते आपले ओठ खराब करू शकतात. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे.
तर अशा छान ब्रँडेड कंपनीच्या आहेत, हुडाची लिपस्टिक आहेत, अशा बऱ्याचशा लिपस्टिक आहेत माझ्याकडे ज्या चांगल्या आहेत, ज्या मी हल्लीच घेतल्या आहेत ह्या वर्षाच्या आत, त्या मी ठेवून देणार आहेत. बाकीच्या मी आता इथं काढून घेत आहेत सगळं चेक करून. तर ही लिपस्टिक बघा, हे पण किती महाग आहेत. तर ह्या महाग जरी असल्या ना तरी आपल्या स्किनला नुकसानदेह असू शकतात, म्हणून मी त्यांना काढून टाकलेत आणि माझा मेकअप बॉक्स मी लावून झाला आहे. आता इयरिंग्स लावण्याची वेळ आहे. तर हे माझे काही हेवी इयरिंग्स आहेत, हे तुम्ही बघू शकतात. हे सगळे काही खूप छान कॉस्टली आणि हेवी आहेत. यातले आत्ता 2 नवीन त्यामध्ये ॲड झाले आहेत, जे बहिणीने मला जळगाववरून आणले आहेत. खूप सुंदर इयरिंग्स आहेत. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना जर माझे इयरिंगचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकतात. असे नवीन बरेचसे इयरिंग्स यामध्ये ॲड झाले आहेत आणि काही आधीचे सुद्धा आहेत. तर हे हेवीवाले आहेत, खूप छान छान. त्यांना थोडंसं वेगळं ठेवते मी. आणि हा माझा म्हणजे नेहमी वापरण्याचा जो इयरिंगचा हा बॉक्स आहे, हा पाहिला असेल तुम्ही आधीसुद्धा. यालासुद्धा बाहेरून क्लीन करून घेत आहे. तर हा ड्रेसिंग टेबलच्या बाहेरच असतो. पटकन कुठलं इयरिंग घातलं आणि निघालो. तर यातही मला खूप दिवसापासून काही गोष्टी फेकायच्या होत्या, तर त्यासुद्धा म्हटलं आज एकदाचं हे काम आटोपून टाकते. तर बघू शकतात इयरिंग्सना खूप काळवंडलं आहे. याला मी एकदा क्लीन करून पाहिलं होतं, पण हे खूपच जास्त मला काळवंडलेलं आणि खराब झालेलं दिसत होतं. तर त्यालाही काढून टाकणार आहे. तर मी आता या सगळ्या गोष्टी आधी बाहेर करते आणि ह्या बॉक्सला देखील क्लीन करते. तर आपण जे ज्वेलरी किंवा मेकअपचं सामान ठेवण्याची जी जागा आहे ना, ते सुद्धा अगदी महिन्यातून एकदा तरी आपण क्लीन करून घ्यायला पाहिजे. आणि सारखे आपले हात लागतात तर त्या हाताला धूळ लागू शकते. हायजीनच्या दृष्टीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. यानेसुद्धा आपल्या स्किनला खूप मोठं नुकसान होऊ शकतो. इयरिंग्सची जे बॅकसाईड असते ती जर काळवंडली असेल, खराब झाली असेल, इयरिंग्स फेकायलाच हवे. तर ही इयरिंग्स बघा किती सुंदर आहेत. यातलं जे मोरपीस स्टिकर आहे ते निघालं आहे. तर याला मी नेलपेंट वगैरे लावून आणि त्याला रियूज करेल. आणि हे बघू शकतात. तर हे खूप काळवंडलेलं आहेत. याला पण वॉश करून बघितलं आहे, पण याला मी टाकून देणार आहे, कारण याच्यानं माझ्या कानाला इन्फेक्शन होऊ शकतं. याचे जे कुंदन आहेत हे पडले आहेत. एक पडलंच तर हरकत नाही, 2 पडलेत. त्याला मी टाकून देणार आहे. तर हे माझं डेली यूज म्हणजे जे आपण कुठं पटकन जवळपास वगैरे जातो तेव्हा इयरिंग्स घालतो. छोटे छोटे झुमक्यांचा सेट आहे. हा सेटही विखुरलेला होता इकडे तिकडे. त्याला आता मी सेट करून घेत आहे एका ठिकाणी. आणि आता परत मला जे काही म्हणजे डेली यूजचे जे इयरिंग्स आहेत इथं मी ठेवून घेत आहे, बघू शकतात. तर मी चांगले निवडून आणि ठेवले आहेत. तर बरेच इयरिंग्स मी आता काढून टाकले आहेत. आणि त्यांच्या फिरक्या तर आपण घेऊ शकतो, पण त्यांचे जे कानाचे जे होलमध्ये घालण्याचे जे हे असतात रॉड वगैरे, ते खराब झालेले असतात, हिरवे पडलेले असतात. काही काही खूपच जास्त म्हणजे खराब झालेले असतात. त्याने आपल्या कानाच्या होलला इन्फेक्शन होऊ शकतं. तसे मी टाकून देत आहेत. आणि इथं मी सगळे माझे हे जे काही इयरिंग्स आहेत ना हेवीवाले, ज्या त्या बॉक्समध्ये ठेवून देत आहेत. कधी कधी बॉक्समध्ये येतात इयरिंग्स, कधी कधी पाऊचमध्ये, किंवा कधी कधी सुट्टेसुद्धा येतात. पाऊचमधले मी पाऊचमध्ये टाकून घेत आहेत. आणि जे बॉक्समध्ये ते बॉक्समध्ये टाकून देत आहेत. आणि जे मोकळे आले होते त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे पाऊच असतात, कारण जेव्हा कधी आपण पाऊचमध्ये इयरिंग्स घेतो तर कधी कधी आपण इयरिंग्स यूज करत नाही, खराब झालेले फेकून देतो. पण जे पाऊच आहे ना ते मी सांभाळून ठेवते. अगदी एका ठिकाणी ते सगळे गोळा करून ठेवते. मग ज्यांना पाऊच नसतात त्यांना मी असे हे पाऊच यूज करते. तर माझे आधीचे जे पाऊच होते ते मी सांभाळून ठेवले होते, त्यामध्ये सगळेच मी इयरिंग्स इथं टाकत आहेत. तर हे हेवीवाले इयरिंग्स सगळे मी त्यामध्ये टाकत आहे, कारण यांना धूळ माती लागून हे खराब होऊ शकतात. आणि आपल्याला मग वेळेवर ते मॅचिंग म्हटलं की मग आपल्याला सापडत नाही, किंवा मग तेव्हा घालण्यासाठी ते योग्य वाटत नाही. तर असं सगळं काही मी व्यवस्थित करून घेत आहेत. व्हिडिओ फास्ट ठेवला आहेत, तुम्ही बघू शकतात, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तर माझा हा इयरिंग्सचं हे जे काही सगळं काही बॉक्स तयार आहेत, बघू शकतात. एका ह्या मोठ्या डब्यामध्ये मी छान सगळे काही पाउचेस ठेवलेले आहेत इयरिंग्सचे, काही अंगठ्या ठेवल्या आहेत. बाकीचे बॉक्स देखील फुलफिल करून झालेले आहेत. नंतर काही क्लचरसुद्धा मला खूप दिवसापासून बघायचे होते की कुठले खराब आहे, कुठले टाकायचे आहेत. तर ही बघा, हे तुटली होती ती क्लिप, तरी मी ठेवून दिली होती. पण आता मी सगळे त्यांना काढून देत आहेत. ज्या काही तुटल्या आहेत त्यांना मी काढून देणार आहे.
आणि जे काही चांगल्या आहेत ना, ज्या म्हणजे केसांना व्यवस्थित, त्यांना मी अगदी व्यवस्थित ठेवून देत आहेत. आणि बंद बॉक्समध्ये ठेवायचे कधी आपले जे हेअर क्लिप्स वगैरे, कारण बाहेर त्यांना धूळ लागते आणि मग ते धूळ आपल्या केसांना लागते, तर केस गळती आणि केस जे आपले खराब होतात ना, त्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. तर हे सगळं काही मी ठेवून देत आहे. आणि मी जो आता क्लचर दाखवलेला तो माझा स्पेशल हेअर कलर किंवा मेहंदी आपण केसांना लावतो तेव्हा त्यावेळेचा लावण्याचा तो वेगळा क्लचर आहे. तर असं काही मी बराचसं सामान काढलं आहे. जे आपल्या सेफ्टी पिन्स असतात, हेअर पिन्स असतात, त्यांना गंज लागलेलं आहेत, त्यांनासुद्धा वेळोवेळी आपण टाकून द्यायला पाहिजे. त्यांना यूज करायला म्हणजे करायची गरजच नाही, त्यांना टाकून द्यायचं वेळोवेळी. आणि आता मी जे काही लूज झालेले रबर्स आहेत ना, ते एका ठिकाणी गोळा करत आहेत, कारण आपल्याला एखाद्या गोष्टीला पॅक करायला, बांधायला हे रबर्स आपल्याला उपयोगी पडतात. तर ही गोष्ट म्हणजे फेकण्यासारखी नाही आहे. यांना मी असं एका पॉकेटमध्ये ठेवून दिलं आहे. आणि इथं बघू शकतात किती सारा सामान मी इथं काढून ठेवला आहे फेकण्यासाठी. इयरिंग्स आहेत, क्लचर्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी, नेल पेंट, लिपस्टिक वगैरे बरंच काही मी इथं काढलेलं आहे. तर असं सामान आपण महिना 2 महिन्यातून थोडं चेक करून घ्यायला पाहिजे, कारण ह्या गोष्टींना आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतो. तर असा डिक्लटरिंगचा माझा आजचा हा व्हिडिओ होता. तर माझं ड्रेसिंग टेबल देखील क्लीन झालेलं आहे एका बाजूला, पण मी ते दाखवलेलं नाही. आणि सगळं सामानही सेट झालेलं आहे आणि हा सामान आता मी फेकून देणार आहे. तर असा होता हायजीन, डिक्लटरिंग आणि क्लिनिंगच्या दृष्टीने बनवलेला व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.